अंबे माते की गिरोत्तमा, तुम्हाला सगळ्यांनाच हा प्रश्न पडला असेल की मी परवानगी दिलेली नसताना शिवानी इथे कशी. तर शिवानीला इथे राहायला मी परवानगी दिली आहे. आणि त्याचं कारण तिनं माझ्यासाठी एक पत्र लिहिलं होतं आणि माझी अशी इच्छा आहे की ते पत्र मी तुम्हाला सगळ्यांना वाचू. सगळ्यांसमोर कशाला वाचताय उगाच? ते फक्त तुमच्यासाठी होतं. शिवानी, आमच्याकडे असं नसतं ग. आम्ही कुठलाही निर्णय असा लपून छपून घेत नाही, एकट्याने घेत नाही, सगळे मिळून घेतो. तेव्हा मला असं वाटतं की हे पत्र सगळ्यांनी ऐकावं. मी शिवानी, थोडं बोलायचं होतं माझ्याबद्दल. हिमानक जसा दिसतो तसंच माझं आयुष्य आहे. जगाला दिसतं फक्त 10%च, पण पाण्याखाली लपलेलं 90% दिसतच नाही. आणि मला ते कोणासमोर उघड करावंसं सुद्धा वाटलं नाही. जग समजून घेईल की नाही याची खात्री नाही म्हणून. पण तुम्ही सगळे मला आपले वाटलात. तुमच्याशी बोलावंसं वाटलं, व्यक्त व्हावंसं वाटलं, म्हणून हा पत्र प्रपंच. माझे आई वडील मी 17 वर्षांची असताना अकाली गेले. अचानक डोक्यावरचं छप्पर आणि पायाखालची जमीन निघून गेल्यासारखं वाटलं. तेव्हापासून मला माझ्या मावशीने वाढवलं, योग्य ते संस्कार केले. पण आई वडिलांच्या जाण्याची पोकळी मी व्यवसायात लक्ष घालून भरून काढायचा प्रयत्न केला. सतत बिझी राहिले, माणसांपासून लांब राहिले आणि त्यामुळे सतत बाहेरच राहिले. मी कधीच माणसांनी भरलेलं घर बघितलं नव्हतं, नाती अनुभवली नव्हती. पण इथे तुमच्या घरी आल्यावर मला चंद्रकांत सर, तिलोत्तमा मॅडम मध्ये माझे आई वडील दिसले. इतकी आपुलकी, इतकं प्रेम मी इथे बघितलं आणि नकळत वाटून गेलं तुमच्या कुटुंबाचं एक भाग व्हावं. आणि योगायोगाने
आमच्या कंपनीच्या कॅम्पेन निमित्त तुमच्या घरी राहायची संधी सुद्धा मिळाली. तुमची परवानगी पण मागितली, पण प्रत्येक घराचे काही नियम असतात, मर्यादा असतात. याची जाणीव नव्हती मला. माझी अपेक्षा होती जसं तुम्ही तुमच्या सुनांना स्वीकारलं तसंच मला सुद्धा स्वीकाराल, पण असो. कदाचित मी त्या योग्यतेची वाटलेच नाही तुम्हाला. तुमची शिवानी. आता कळलं तुम्हाला आपल्या घरी राहायची मी शिवानीला परवानगी का दिली ते. इथेच राहा. मेक युअरसेल्फ एट होम. थँक्यू. तुम्ही पण इथे जाणार आहात का? म्हणजे काय? पीए मी शिवानी मॅमची. माझ्याशिवाय त्यांचं पान सुद्धा हलत नाही. माझं पण. हा? बरं, आता आठवडाभर ही मंडळी इथे राहणार असतील तर मला वाटतं गेस्ट रूम मध्ये शिफ्ट करूया यांना. चालेल, मी काळजी घे ना. असं कसं? आपल्या घरचा एक सदस्य म्हणून आपण हिला स्वीकारलंय ना. मग गेस्ट रूम मध्ये नाही, आपल्या बरोबर राहिले. अनायसे सोहम नाहीये, राजकुमार सुद्धा नाहीये, तर तारा, अमृता, तुम्ही दोघी जण एकत्र राहाल. आणि तुमच्यापैकी कुठली एक खोली हिला द्याल. तुम्ही ठरवा कुठली ते.